हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाटांचा निर्णय। आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा, शिरसाटांचा उद्विग्न सल्ला। राजेंद्र अगवणेचे मेहुणे जालिंदर सुपेकरांच्या काळात शस्त्र परवान्यांची खैरात, 400 पेक्षा अधिक शस्त्र परवाने वाटल्याचं उघड। नाशिकच्या एका लग्न सोहळ्यामध्ये शिंदे आणि राऊत येणार आमने सामने। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याच्या घरच्या लग्न सोहळ्याला शिंदे जाणार, संजय राऊतांची देखील उपस्थिती। तर फडणवीस पुतण्याच्या लग्नासाठी नाशिकमध्ये। संजय राऊत नाशिकमध्ये असताना सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सिंहस्थ कुंभमेळ्याबद्दल दिलं निवेदन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्ण करा, निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना। सरकारही याच आठवड्यामध्ये प्रभाग रचना सादर करण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 4 वाजता बैठक। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा घेणार आढावा। भिवंडीमधील बोरिवली गावामध्ये मुंबई एटीएसची कारवाई, छापेमारीच्या दरम्यान 8 ते 10 संशयितांना घेतलं ताब्यात। बोरिवली गावात 500 पोलिसांचा फौजफाटा तैनात। विद्यार्थ्यांना पहिलीपासून मिळणार स्थानिक सैनिकी शिक्षण, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची मोठी घोषणा। माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसीचे शिक्षक देणार शिक्षण। ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल वनडेमधून निवृत्त, संघ माझ्यामुळे पराभूत होतोय म्हणून निवृत्ती घेत असल्याचं केलं जाहीर। 149 वनडेमध्ये मॅक्सवेलच्या 3990 धावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।